बीडमधल्या परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे। काल झालेल्या एकूण 96% मतदानात आता दोघांचा फैसला होणार आहे। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। आज सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरुवात होणार आहे। परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात उतरले। शिवसेनेच्या विदर्भातल्या शिवसंपर्क अभियानाला कालपासून अकोल्यात सुरुवात झाली आहे। आज या अभियानाचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे अकोल्यात हजेरी लावतील। शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार आणि इतर पदाधिकारी अकोल्यात दाखल झाले। आज 20 मतदारसंघातील एकूण परिस्थितीचा आढावा उद्धव ठाकरेंसमोर ठेवण्यात येणार आहे। विरोधकांच्या संघर्ष यात्रेनंतर भाजप संवाद यात्रा काढणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही शिवसंपर्क अभियान सुरू केलंय। सबसे ज्यादा राजनीतिक लड़ाई उनके साथ हम ही लोग करते हैं, लेकिन मैं आदरणीय शरद पवार जी की माफी मांगकर एक बात कहना चाहता हूं। महाराष्ट्र में तो एनसीपी है, पर भंडारा गोंदिया में एनसीपी नहीं है, वहां पर पीपीपी है, प्रफुल्ल पटेल पार्टी। किती दिवसांनी भेटले, किती महिन्यांनी भेटले, कोणत्याही म्हणजे आता आम्ही विरोधी पक्षात आहोत। विरोधी म्हणजे मी यांच्याबद्दल बोलतो, त्यांच्याबद्दल नाही बोलत, कारण अमिताभजी बाजूला आहेत, सरकार तो ठीक चल रही है। मी प्रफुल्ल भाईंबद्दल बोललो, विरोधी